नमस्कार. मी आशुतोष टिळक. 20 एप्रिल ते 26 एप्रिल या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. या आठवड्याच्या काही फार मोठ्या हेडलाईन्स होत्या. काय झालं, अश्नीर ग्रोवर यांचा बदला आरबीआयने घेतला आहे, असं एक छोटीशी हेडलाईन्स होऊ शकते. आणि काय बघूया पुढच्या याच्यामध्ये. फ्युचर ऑफ पेमेंट बँक्स आणि एसएफबी, स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक ह्या भारताच्या बँकिंग उद्योगाचं एक वैशिष्ट्य म्हणवता येईल. नेमकं त्यांचं पुढे भविष्य काय आहे याच्या बाबतीमध्ये आरबीआयचे काही रिस्ट्रिक्शन्स नाही म्हणणार मी, रूल्स अँड रेग्युलेशन्स आल्या, त्याचं काय आहे बघता येईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मे सेल स्टेक इन पीएसबीज, पब्लिक सेक्टर बँकांच्या मधला हिस्सा भारत सरकारला विकावा लागू शकतो साधारणतः पुढच्या 1 वर्षामध्ये. काय आहे हा मॅटर? नवीन सरकारचा पहिला निर्णय हा बँकांमधले शेअर विकण्याचा असू शकतो का? बघावा लागेल. की नो लुकआउट नोटीस फ्रॉम पब्लिक सेक्टर बँक, बॉम्बे हायकोर्टाने असं नेमकं का म्हणलं, घडलं काय? गॅरेंटर्स कॅन बी सब्जेक्ट ऑफ बँक्रप्सी प्रोसिडिंग्स, सुभाषचंद्रांना हे थोडस वाईट अर्थाने कळलं, हे थोडस नकारात्मक अर्थाने कळलं. सुभाषचंद्र गोयल आणि पुनीत गोयंका या बाप लेखांचं सध्याचं नशीब जे काय चालू आहे, मर्जर कॅन्सल झालं, त्याच्या मागच्या गोष्टी घडत गेल्या. हेल्थ इन्शुरन्स आफ्टर 65 एज असं एक चालू आहे. थोडं सर्च करायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की हे थोडस इझी करून सांगितलेलं आहे. लिमिट आधी पण नव्हती, कारण मी काही हेल्थ इन्शुरन्सचे प्लॅन्स 65 वर्षावरच्या वरिष्ठ नागरिकांसाठी बघितले. नेमकं याचं काय आहे, याचा इफेक्ट काय असणार आहे हे पण बघावं लागेल. सबका विमा सबको विमा नावाचं एक हेडलाईन आयआरडीए करायला चाललेली आहे. त्यात नेमकं काय चालू आहे हे बघूया. सुरुवात करूया पहिल्या बातमीकडे. बँक्स फेलिंग इन टेक. बाजूची जी एक ट्विट तुम्हाला दिसते आहे ती आहे अश्नीर ग्रोवर यांची, की आयरनी, बैंक से टेक नहीं हो रहा, फिनटेक से बँकिंग नहीं हो रही. पेटीएम वर ऍक्शन घेतलं त्यावेळेला हेच अश्नीर ग्रोवर पेटीएमच्या मागे सपोर्ट करायला धावले होते. आता ज्या वेळेला कोटक महिंद्रा बँकेला आरबीआयने झटका देऊन, ही या आठवड्याची बातमी आहे, आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला झटका दिला 2-4 दिवसापूर्वी, की तुम्ही तुमचं ऑनलाईन मध्ये जे काय आहे कस्टमर ऍड करणं ते थांबवा आणि नवीन क्रेडिट कार्ड इश्यू करणं थांबवा. झालं असं की 17 ऑक्टोबर 2023 आरबीआयने आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांना एक सफिशियंट मोठा दंड टाकला. आणि नेमक्या त्याच दोन बँका आता आरबीआयच्या नाही किंवा ज्यांना टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये येऊन बसल्या, नॉन कम्प्लायन्स विथ रेग्युलेटरी नॉर्म्स, किंवा त्यांचं असं म्हणता येईल इन सिम्पल वर्ड की त्यांना फिनटेकच्या बाबतीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये काही रेग्युलेटरी नॉर्म्स पूर्ण करता आल्या नाही, त्याचा दंड जो बसला होता तो त्यावेळेचा आरबीआयचा दंड बरोबर होता हे कुठेतरी परत एकदा दिसायला लागलं. आरबीआयने 24 एप्रिलला कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या कोटक 811 नावाचं एक ऍप आहे त्याच्या थ्रू नवीन कस्टमर्स घेण्याला एक बंधन लावलेलं आहे. मुळात असं आहे की कोटक महिंद्रा बँकेची जी ओळख आहे ही अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स किंवा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स साठीची बँक असं आहे की तुम्ही जर अति श्रीमंत असाल तर तुम्ही त्यांच्याकडे जाता. म्हणजे लोअर मिडल क्लासवाले एसबीआय वगैरे सारख्या सरकारी बँकांना जातात. थोडेसे वरचे असाल तर एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेमध्ये जातात. पण जर तुम्हाला असं छानपैकी एसी मध्ये बसून वगैरे बँकिंग करण्याची इच्छा असेल ना तर कोटक महिंद्रा बँक इज फॉर यू. पॉश एटीएम असतात राव, एकदम पॉश एटीएम असतात. त्यांचे ब्रँचेस अगदी झाडून पुसून साफ केल्यासारखे असतात. लक्षात येतं अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सच्या लोकांची ही, एचएनआयच्या लोकांची ही बँक आहे. आणि त्यांना आरबीआयने झटका मारला, क्रेडिट कार्ड साठी बंद करवलं. नवीन कस्टमर घेता येतील परंतु आता नवीन कस्टमरला ब्रँच मध्ये जावं लागेल. हे हायलाइट आहे. पुढचं असं झालं की आयसीआयसीआय बँकेनी
त्यांचे क्रेडिट कार्ड 17,000च्या आसपासचे क्रेडिट कार्ड लोकांचे हे चुकीच्या पत्त्यावर पाठवले. लोकांनी ते त्यांचे आहेत म्हणून मान्य करून टाकलं. आणि जेव्हा अकाउंटला जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही वेगळ्याच लोकांचा डेटा त्यांना त्यांच्या ऍपमध्ये किंवा याच्यामध्ये दिसायला लागला. जुन्या वेगळ्या लोकांचे पत्ते त्यांना हायलाइट व्हायला लागले, वेगळ्या लोकांचे बँकेचे डिटेल्स दिसायला लागले. याच्यावर कस्टमरनी कंप्लेंट केली की हे काय आहे. बँकेच्या लक्षात आलं आपण चुकीच्या लोकांना चुकीच्या गोष्टी पाठवल्या आहेत, मोबाईल नंबरशी कनेक्ट वेगळ्या लोकांचं झालं आहे, किंवा जे कार्ड ज्या व्यक्तींसाठी गरजेचं होतं ते वेगळ्या ठिकाणी पोहोचलं आहे. टेक्नॉलॉजीची कमाल परत एकदा. आणि म्हणून ट्विटरवर मी जेव्हा हे ट्विट बघायला गेलो तेव्हा अश्नीर ग्रोवरच्या यांच्या या ट्विटच्या खालती एक गोष्ट जी हायलाइट होत होती ती म्हणजे नायकाचा आयपीओ. त्यावेळेला याच अश्नीर ग्रोवर यांनी कोटक महिंद्रा बँकच्या याच्या थ्रू गेले होते ते आणि म्हणलं होतं की आम्हाला काय आयपीओ लागला नाही म्हणून भरपूर आदळआपट केली, आरडाओरडा केला. उदय कोटक यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी बोलल्या गेल्या होत्या आणि त्यांच्यावर ऍक्शन्स पण घेतले गेले होते. आता लोकांना ते सगळं आठवत आहे ट्विटरवर. आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ थांबून तुम्ही आरबीआयचं हे वाचू शकता पूर्ण. चलूया पुढच्या गोष्टीकडे. एसएफबीज टू युनिव्हर्सल बँक असा प्रयत्न चालू आहे की आय थिंक एयू स्मॉल फायनान्स आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स, कॅपिटल का फिनकेअर यांचं मर्जर झालं. आणि पुढे नेमकं आता काय आहे, कारण एयू, उत्कर्ष आणि इक्विटास अशा 2 किंवा 3 स्मॉल फायनान्स बँका या फुल फ्लेज युनिव्हर्सल बँक होण्यासाठी तयार बसल्या आहेत. आतापर्यंत रूल्स अँड रेग्युलेशन्स तर काय नव्हते. नेमकं काय असणार आहे मागच्या काही दिवसामध्ये आरबीआयने जाहीर केलं आहे. वाचूया आणि समजून घेऊया की नेमकं आरबीआय काय म्हणते. की विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ब्रिंगिंग बेटर क्लॅरिटी, the eligibility criteria for an SFB, small finance bank, to transition into a universal bank will now be as follows. Scheduled state with a satisfactory track record of performance for a minimum period of 5 years. 5 वर्षाचं तुमचं सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स असला पाहिजे. आहे का? एयूचा आहे आणि या बऱ्याच जणांच्या आहे. एयू आहे, इसाफचा दिसतो, उत्कर्ष आहे दिसतो आहे, इक्विटासचा पण आहे. शेअर्स ऑफ बँक शुड हॅव बीन लिस्टेड ऑन द रेकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. शिवालिक स्मॉल फायनान्स बँकेचा नाही, त्यामुळे ते सोडले. आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँक सोडले तर बाकी सगळेजण येऊ शकतात. हॅव्हिंग मिनिमम नेटवर्थ ऑफ 1,000 crore ऍज एट द एंड ऑफ अ प्रिव्हियस क्वार्टर ऑडिटेड यांचं असणार आहे. मीटिंग the prescribed CR, capital required, minimum capital required ratio requirement of small finance banks, having a net profit in last 2 financial years, having GNPA, gross not net performing assets, and net performing non-performing assets, gross non-performing asset and net non-performing assets of less than or equal to 3% and 1% respectively. म्हणजे ग्रॉस एनपीए हे तुमचे लेस देन और इक्वल टू 3% आणि नेट एनपीए पाहिजे लेस देन और इक्वल टू 1% in the last 2 financial years. Payment banks may get permission for a small ticket size loans. हे जे लास्टचं आहे हे थोडस हो नाही मध्ये अडकलेलं असू शकतं. परंतु एयू स्मॉल फायनान्सच्या बाबतीमध्ये युनिव्हर्सल बँकिंगकडे त्यांचं निघालेलं आहे. दुसरी मोठी जी आहे ती कदाचित इसाफ किंवा इक्विटास असू शकते असं पोटेन्शियल आहे. जे आहे की जना आणि एयू अशा एक 2-4 बँका आहेत ज्या होऊ शकतात युनिव्हर्सल बँकेकडे. त्याच्यामधली ही नावं आहेत. सो चलूया पुढच्या बँकेकडे, पुढच्या बातमीकडे. एफपीआय सेलिंग एक डिटेल म्हणून हायलाइट करतो आहे की झालं असं की अमेरिकेमध्ये
त्यांच्या जीडीपीचा डेटा आला, त्यांच्या इन्फ्लेशनचा डेटा आला, त्याच्यामुळे अमेरिकेचे बाजार काही काळ पडले एखाद दिवस. आणि कालचा दिवस त्यांच्याकडे ठिकाणा होता, म्हणजे आता मी रेकॉर्ड करतो त्याच्या 24 तासाआधी त्यांचं जे काय होतं ते उत्तम होतं. त्यांचा प्रॉब्लेम आता हा झालेला आहे की त्यांच्याकडे स्टॅगफ्लेशनचा परिणाम दिसतो आहे. महागाई ही स्टिक्की आहे. इन्फ्लेशन इज स्टिक्की, इन्फ्लेशन इज स्टिक्की, इन्फ्लेशन इज ट्रॅजेक्टरी पासून इन्फ्लेशन इज स्टिक्की पर्यंत आलेले जे काय गोष्टी आहेत त्या थोड्याशा तिथल्या फेडरल रिझर्व्हच्या लक्षात येत आहेत. त्यांचं मुवमेंट चालू राहील असं दिसतंय. परंतु एफपीआयनी भारताच्या बाजारपेठेमध्ये 5,254 करोड आणि इक्विटी आणि 6,174 करोडचं डेट मार्केटमध्ये सेलिंग 19 एप्रिल पर्यंत केली आहे. डिफरन्स बिटवीन US गव्हर्नमेंट यील्ड अँड रिटर्न ऑन सेन्सेक्स टर्न लोएस्ट इन 24 years. The reason why FPIs turn net seller. जीडीपी वाढतो आहे पण तेवढ्या अपेक्षेपेक्षा चांगला होत नाही, अपेक्षेच्या आसपास येत नाहीये. महागाई उभी आहे, याचा झटका कुठेतरी बसला आहे. आणि महागाई जर स्टिक्की असेल तर रेट कट नाही, रेट वाढवले जाण्याची पॉसिबिलिटी अमेरिकेमध्ये जन्म घेते. नवीन येणारे जे कर्ज असतील ते तर अधिक जास्त यील्ड असलेले येतील आणि तेवढा सेन्सेक्स मध्ये रिटर्न जर येत नसेल की कंट्री रिस्क प्रीमियम घेऊनही जर तुम्हाला मिळत नसेल किंवा फॉरेक्सच्या याच्यामधला जो एक गॅप येतो तो घेऊनही जर तुम्हाला तेवढं रिटर्न मिळत नसेल तर मग काय करायचं इज द रिस्क. आणि म्हणून फॉरेन इन्व्हेस्टर्सनी त्यांचे होल्डिंग विकले आहेत. US इन्फ्लेशन हायलाइट पॉसिबिलिटी ऑफ एक्सटेंडेड टाइमलाईन ऑफ रेट सायकल मेड FPI सोल्ड इंडियन इक्विटीज. बातमी होती मिडल ईस्टचं टेन्शन पण होतं का, तर हो, तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत, त्याचा झटका त्याच्या बाजारपेठेला होईल का, हो. रुपया मोठ्या प्रमाणावर घटून राहिलाय का, तर हो, ती पण एक मोठ्या प्रमाणातली इंडिकेशन आहे. भारतामध्ये जर हे परत आणायचे असतील फॉरेन इन्व्हेस्टर्स तर आपल्याला कुठेतरी आपल्याकडचे रेट सायकल पण वाढवत न्यावं लागेल, आपल्याकडच्या व्याजदर पण वाढवत न्यावे लागतील. कारण भारत सरकारला कर्ज लागणार आहे. मग त्या प्राइसला जर तुम्हाला नवीन इन्व्हेस्टर आणायचे असतील तर JP मॉर्गनच्या याच्यामुळे त्यांना यावं लागेल इंडेक्स मधला एक हिस्सा ठेवण्यासाठी, किंवा अट्रॅक्टिव्ह जर बनवायचं असेल तर इंटरेस्ट रेट वाढवावे लागतील. आणि इंटरेस्ट रेट वाढवलं की इक्विटी मध्ये असलेलं रिटर्न घटेल. हा पण एक प्रश्न आहे, हा पण एक फॅक्टर आहे ज्याच्याकडे हायलाइट केलं पाहिजे. पुढच्या बातमीकडे चलूया. झालं असं आहे की या 5 बँका ज्यांचं तुम्हाला नाव इकडे बाजूला दिसत आहेत त्यांच्यामध्ये सरकारची हिस्सेदारी ही एक्सपेक्टेड 75% खूपच जास्त जाऊन पोहोचलेली आहे. ज्याचं मी पॉडकास्टच्या प्री बजेट पॉडकास्ट पोस्ट बजेट पॉडकास्टमध्ये चंद्रशेखर टिळक सरांशी बोललो होतो. त्यांनी या बाबतीमध्ये हायलाइट केल्या होत्या. आणि झालं असं आहे की 2017च्या आसपास तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँक रिकॅप आणून बँकांना त्यांचं भांडवल दिलं सरकारच्या माध्यमातून. बँक रिकॅप बॉन्ड्स असतील किंवा इतर कुठल्याही मार्गाने सरकारने त्याच्यामध्ये भांडवल टाकलेलं असेल त्याच्यामुळे सरकारची हिस्सेदारी ही या सगळ्या याच्यामध्ये जास्त झाली. मला आठवतं सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधला तरी हिस्सा जो होता तो 75%पेक्षा कमी होता. परंतु ज्या वेळेला सरकारने हे नवीन भांडवल आणलं आणि अपेक्षा अशी होती की व्हाया मार्केट ऑफरिंग देखील या बँका काही प्रमाणात त्यांचं भांडवल उभारतील, परंतु ते तेवढं झालं नाही. बऱ्याचशा प्रमाणावर सरकारवरच याचा बोजा येऊन पडला आणि म्हणून 2022 ते 2024 पर्यंत हे सगळं येऊन पडायला लागलं. आणि कुठेतरी आता 2024-25 मध्ये या बँकांना 3 वर्षामध्ये पुढच्या काही भागामध्ये त्यांचं हिस्सेदारी आता घटवावी लागणार आहे. 98.25% पंजाब अँड सिंध बँक, 96.38% इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँकेमध्ये जे दिसते 95.39, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 93.08, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 86.46. गंमत अशी की हे जे 5 बँका होत्या या खरं तर
कम्प्लीट डायव्हेस्टमेंटच्या कॅन्डिडेट होत्या, परंतु काही काळ कदाचित आय थिंक केंद्र सरकारने युको बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं डायव्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन रचला, परंतु या काळामध्ये राजकीय गोष्टी अशा काहीतरी होऊन गेल्या होत्या की अँटी महाराष्ट्र आणि अँटी बंगाल, कारण युको बँकेचं जे केंद्र आहे मध्यवर्ती कार्यालय त्यांचं हे बंगालमध्ये आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राशी रिलेटेड बँक आहे. राजकीय कारणांमुळे सरकारचे केंद्र सरकारचे हात बांधलेले असल्या कारणाने केंद्र सरकार अँटी महाराष्ट्र किंवा अँटी बंगाल झालं आहे असा एक सिनॅरिओ तयार होण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने हे केलं नाही. आणि म्हणून आता सरकारला जे काय एक नवीन सरकार येईल त्यांना याच्यामधली ऍटलिस्ट ही जी काय 25% मिनिमम पब्लिक होल्डिंग ठेवण्याची एक तयारी जी आहे ती होईल. आणि बँकेला कदाचित काही काळ आता दिला जाईल आणि त्याच्यामध्ये बँकांना असं एक्सपेक्ट केलं जाईल की तुम्ही ओपन मार्केट मार्फत तुमचे जे असेल भांडवल उभारणी ती करावी. यामुळे या बँकांचे शेअर्स कदाचित काही प्रमाणामध्ये कमी राहू शकतात, लोअर लेवलला राहू शकतात असा एक आहे. कारण कुठल्याही मार्गाने जायला गेलं तरी मार्केटमध्ये नवीन शेअर येणार आहेत असं मार्केटला माहिती आहे. चलूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी काय म्हणते? पुढची बातमी म्हणते की बॉम्बे हायकोर्ट म्हणतं की तुम्ही लुकआउट सर्क्युलर जारी करायचं नाही. मॅटर काय आहे? कोर मॅटर असं आहे की लुकआउट सर्क्युलर, समजा कोणी एनपीए केला, कर्ज घेतलं नाही, फेडलं आणि चालले गेले, तर त्याचं लुकआउट सर्क्युलर काढण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? बँकांना आहे का? बँकांना जर अधिकार असेल तर बँका काढू शकतात, परंतु बॉम्बे हायकोर्टचं असं म्हणणं की रूल दॅट पब्लिक सेक्टर बँक्स डू नॉट हॅव द पॉवर टू इश्यू लुकआउट सर्क्युलर. बँकांकडे ही पॉवर नाही, बँकांकडे हा अधिकार नाही. अगेन्स्ट द पीपल who owe them money without a specific law allowing it. The court said that such actions go against a person's fundamental rights and that the governments can't replace laws with its action. हे बँकांच्याकडे नाहीये, परंतु केंद्र सरकारने जर कोणाला एखाद्या संस्थेला दिलं गेलेलं असेल, सीबीआयला दिलं गेलं असेल, ईडीला दिलं गेलं असेल, फॉर एक्झाम्पल फारसं नाव माहीत नसलेल्या SFIO सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर किंवा सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस ला देखील हे करण्याची आहे. एखाद्या बाबतीमध्ये IB इंटेलिजन्स ब्युरोच्या बाबतीमध्ये जर काही त्यांनी इन्फॉर्मेशन काढून आणली, हायलाइट झालं की हा माणूस आहे याने हे पण केलेलं आहे, त्यांच्याकडे पण ती अथॉरिटी असू शकते. लुकआउट नोटीस सीबीआय काढू शकते, पंतप्रधानांचं ऑफिस काढू शकतं का? कदाचित काढू शकतं. एखाद्या हाय प्रोफाईल याच्यामध्ये हे होऊ शकतं. परंतु ऍज पर बॉम्बे हायकोर्ट बँकांकडे ही अथॉरिटी नाही. आता उभे असलेले सगळे लुकआउट सर्क्युलर्स त्यांनी काढून टाकले आहेत, बट अपहेल्ड द व्हॅलिडिटी ऑफ ऑफिस मेमोरेंडा इश्यूड बाय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. होम अफेअर्स हे करू शकतं, गृह मंत्रालय काही गोष्टी करू शकतं, त्यांचे याचे अधिकार उभे ठेवलेले आहेत. आणि बँकांच्या बाबतीमध्ये ही एक मोठी हायलाइट आहे असं मला म्हणायला जागा आहे. इथे मी काहीच फोटो टाकला नाही, वरती पण काय हायलाइट नाही. याला अत्यंत साध्या भाषेमध्ये असं म्हणता येईल की सुभाषचंद्र गोयल यांच्या नशिबातली अजून एक अडचण. झालं असं की इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने विवेक इन्फ्राकॉन नावाच्या कंपनीला कर्ज दिलं होतं 117 करोड. विवेक इन्फ्राकॉनने त्याला डिफॉल्ट केलं आणि या नवीन रूल्स अँड लॉजच्या अंडर सुभाषचंद्र गोयल हे त्याच्यामधले पर्सनल गॅरेंटर होते. त्यांनी असं म्हटलं की माझे 95% कर्ज जे आहेत ते रिपे केले आहेत. परंतु अचानकपणे असा शोध लागला की आता जर ते पर्सनल गॅरेंटर आहेत तर ह्या 170 करोडच्या कर्जाचं डेट रिपेमेंट त्याचं त्यांना आता ऍटलिस्ट काहीतरी एक रिपेमेंट प्लॅन आणून ठेवावा लागेल, त्यांच्या स्वतःच्या पर्सनल खिशातून ते द्यावं लागेल, किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सनी केलेली आहे असं दिसत आहे. झीचे हे प्रमोटर यांच्या अगेन्स्ट आय थिंक ऍक्सिस बँक आणि IDBI बँकेच्या पण कारवाया चालू आहेत.
भरपूर काय काय म्हणजे मॅटर आहे, मी या प्रकरणाकडे फारसा हायलाइट करणे, परंतु एक फायनान्शियल न्यूज आणि गॅरेंटर जर असाल तर त्या कर्जाच्या रिपेमेंटमध्ये तुमचाही हिस्सा येतो. हे या नवीन कायद्यामध्ये हायलाइट जे झालं आहे हे या केसनी करून दाखवलंय अंडरलाईन, की नाउ यू आर ऑल्सो देअर. सबका बीमा सबको बीमा 1 एप्रिल 2024 पासून एक अप्पर लिमिट काढून टाकली गेलेली आहे 65 वर्ष वयाची हेल्थ इन्शुरन्स मधली. काही काळ ही बातमी कदाचित मला पण कळली नव्हती. याचा जेव्हा अधिक अभ्यास मी करायला बसलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आधी IRDAच्या स्वतःच्या खिशात होतं की याची अप्पर एज लिमिट काय असावी, परंतु इतर कंपन्या काही इतर गोष्टींचा फायदा घेऊन काही लूप होल्स त्याला म्हणावे लागतील, लूप होल्स किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये राहून त्याचा फायदा घेत होते. आता झालं असं आहे की हे 65 वर्ष वयाच्या मॅक्सिमम एज एंट्री लिमिट जी होती ती काढून टाकली आहे. इट मीन्स इन्शुरर्स कॅन नाउ हॅव एनी मॅक्सिमम मिनिमम एंट्री एज लिमिट इन देअर प्रोडक्ट्स. म्हणजे एखाद्या इन्शुरन्स प्रॉडक्ट मध्ये जर 5 वर्षाचं बाळ हे एंट्री लिमिट असेल आणि 20 वर्षाची व्यक्ती ही जर मॅक्सिमम असेल तर त्यांच्यासाठी देखील आता एक पॉलिसी तयार करता येईल. इन सिंपल वे हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जर काही व्यक्तींना असं वाटत असेल की आम्हाला आमच्या वयाच्या एका ठराविक पातळीवर हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे तर आता ते काढता येईल. आणि असं आहे की केअर सिनियर सिटीजन्स नावाचा एक प्लॅन आहे केअर हेल्थ इन्शुरन्सचा. मी जाहिरात नाही करते, माझ्याकडे देखील ARN आहे, तुम्ही माझ्या पहिल्या स्लाइड मध्ये बघू शकता माझा ARN नंबर. आणि हा असा आहे म्हणजे करता येईल, इन्शुरन्स कंपन्यांचा आहे. एका केअरचा मी पाहिलेला आहे, मला खात्री आहे की इतर 2-3 हेल्थ इन्शुरन्सचे पण असतील सिनियर सिटीजनसाठी, परंतु आता त्या एज ग्रुप साठीचे हे करतायत. एंट्री ची जी एक लिमिट होती की 65 वर्षाच्या वयाच्या लोकांना नेमकं किती द्यायचं काय द्यायचं, कारण एक आहे की त्यांच्या बाबतीमध्ये रिस्क फार मोठी असते. अनेक साऱ्या कंपन्या काही ठराविक आजाराच्या पेशंट्सना हे देत नाहीत, हा पण एक मोठा होता अडथळा. आता कदाचित तो देखील जाण्याच्या आसपास आलेला आहे, बघावं लागेल म्हणजे आता नेमकं पुढे काय याच्यामध्ये कसं होतं. पण सबका बीमा आणि सबको बीमा च्या दिशेला आपली वाटचाल सुरू झाली आहे असं म्हणायला आता जागा आहे. पुढे बघूया इंडायसेस अँड कमॉडिटीज काय होतं. इंडियन इंडायसेस BSE सेन्सेक्स या आठवड्याच्या अखेर 73,730.16 0.5% वाढ होऊन बंद झाला. निफ्टी 22,419.95 जवळपास 0.25% वाढ होऊन बंद झाला या आठवड्या अखेर. त्यानंतर निफ्टी बँक 48,294.70 जवळपास 1% वाढ होऊन बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 21,385 होऊन जवळ 0.5% वाढ होऊन निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस बंद झाला. आणि S&P BSE मिड कॅप 41,587.77 3.5% वाढ होऊन या आठवड्यात बंद झाला. S&P BSE स्मॉल कॅप 47,239.29 3.25% वाढ होऊन या आठवड्यात तो बंद झाला निर्देशांक. निफ्टी प्रायव्हेट बँक 24,075.20 जवळपास 0.5% वाढ होऊन या आठवड्यात बंद झाला. निफ्टी PSU बँक 5.5% आसपास 7,392.90 बंद झाला, जवळपास 5.25% वाढ होऊन बंद होतं या आठवड्यामध्ये. S&P BSE PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स चा जो इंडेक्स होता तो 19,808.82 वर 4.5% वाढीने बंद झाला. S&P BSE 500 32,877.25 1.5% थोडी जास्तची वाढ घेऊन या आठवड्यात बंद झाला 32,877. निफ्टी फार्मा 19,051.40
2.5% आसपास बंद झाला, वाढ होऊन निफ्टी आयटी 33,710.45 पाऊण% वाढीने 33,710 वर बंद झाला. आणि निफ्टी नेक्स्ट 50 64,147.90 अंशावर बंद झाला, 2.5% थोडी जास्तची वाढ घेऊन 8,532.95 निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर बंद झाला, जवळपास 1.25% वाढीने. पुढे काय आहे, युएस इंडायसेस S&P 500 त्यांच्या 25 तारखेच्या आसपासची जी एक तुम्हाला डाऊन साईड अशी दिसते आहे, त्यांच्या जीडीपीच्या झटक्याने ते करून दाखवलं. S&P 500 5,099.96, 2.25% वाढ होऊन बंद झाला. डाउ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज इंडस्ट्रियल्सवर त्याचा झटका जोरात पडला, 0.5% आसपास आठवड्याभरात वाढ होऊन 38,239.66 वर बंद होतो आहे, झालाय. युएस इंडायसेस नॅसडॅक 15,927.90, 3.5% वाढीने बंद झाला. जगभरातल्या सगळ्या आयटी कंपन्यांचा गुरु मार्गदर्शक, त्यांना घेऊन फिरणारा त्यांचा मित्र. 15,927.90, 3.5% वाढीने तो बंद झाला. डॅक्स परफॉर्मन्स जर्मन मार्केट्स 18,161.01, जवळपास 2% वाढ होऊन तो बंद होतो आहे. कॅक फ्रेंच मार्केट्स 8,088.24, 2/3%, 60 बेसिस पॉइंटच्या पेक्षा थोड्याशा जास्त वाढीने बंद झाला. त्यांचे प्राईम मिनिस्टर, त्यांचे राष्ट्रपती जे आहेत, त्यांच्या काही स्टेटमेंटनी युद्ध वाढतं आहे, युद्ध मोठ्या प्रमाणात वाढतं आहे अशा स्टेटमेंटनी, आणि तिथे जीडीपी काय चालू आहे, कसा चालू आहे, याच्या गोष्टींनी या बाजाराला झटका मारला, हे मान्य करावं लागेल. ब्रिटिश मार्केट्स फुटसी 8,139.83, 3% वाढीने बंद झाला. म्हणून तर मी हायलाइट केलं की काय झालं फ्रेंच मार्केटमध्ये, फ्रेंच मार्केटने असं का रिॲक्ट केलं. ब्रिटिश मार्केटमध्ये मंदी आहे, पण त्यांच्याकडे ऋषी सुनक यांचं सरकार जाऊन नवीन लेबरचं सरकार येण्याची एक शक्यता तयार झाली आहे, आणि लेबरच्या लोकांचे काही प्रमाणातले जे स्टेटमेंट होते ते या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी सपोर्टिव्ह होते. तेला बिलाच्या वाढी त्यांना बऱ्यापैकी होत्या असं ते दिसून यायला लागलेलं आहे. युद्धाची काही गोष्टी त्यांना त्रास होणाऱ्या कमी होत आहेत असं लक्षात आलं, वगैरे वगैरे, त्याचा हा दिसून आला. USD INR तुम्हाला $1 खरेदी करायचा असेल तर 83 रुपये द्यावे लागत होते. मोठ्या प्रमाणावर या काळामध्ये आरबीआयने डॉलर विकून रुपया खरेदी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे 24 तारखेच्या आसपास आणि तिकडे 26-27 तारखेच्या आसपास देखील बऱ्यापैकी खालती दिसून आलं. युरो टू इंडियन रुपी, तुम्हाला जर युरो खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 89 रुपये द्यावे लागत होते. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला. WTI क्रूड, ज्याला नायमेक्स क्रूड पण म्हणतात, अमेरिकेचं वेस्ट टेक्सास इंटरमिजियरी, $83 पर बॅरल द्यावा लागत होता, आणि $89 पर बॅरल देऊन तुम्हाला ब्रेंट क्रूड मिळत होता. आणि 90च्या आहे, खालती आहे मोठ्या प्रमाणावर. कदाचित ओपेकवाल्यांनी प्रयत्न केले, पण ते काय आता व्हायला तयार नाही असं ते दिसून राहिलेलं आहे. युद्ध जरूर चालू आहे, परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणावर ते व्हावणं अपेक्षित होतं तसं काय बाजाराला दिसलं नाही. चायनाच्या वरचे ऍक्शन्स अमेरिकेच्या बाजारांनी मोठ्या प्रमाणावर घेतले, हे एक दिसून आलं. हेनरी हब नॅचरल गॅस कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट यांच्यावर एक वेगळा प्रभाव इफेक्ट करतो आहे. सुएझ कालवा असेल किंवा पनामा कालवा असेल, याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं, आणि इराणच्या भागामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, ज्या भागामधून जगभरामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर तेल गॅस निघतं, तिथून ते बाहेर जर जायचं असेल तर तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असेल किंवा पनामा कॅनॉल असेल, या भागामधलं युद्ध मोठ्या प्रमाणात त्रासदायक व्हायला लागलेला आहे. त्याचा हा एक पार्ट मोठ्या प्रमाणावर दिसून आला. हेनरी हब नॅचरल गॅस कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट गॅस, नॅचरल गॅसचे जगभरातले स्टँडर्डाइज प्राइस दाखवणारा हेनरी हब नॅचरल गॅस अशी त्याची किंमत दाखवतो आहे. $1.92 मध्ये तुम्हाला पर MMBTU मिळायला तयार आहे. आणि
सोनं भारतामध्ये काय चालू होतं? 72,000च्या दिशेने निघालेलं सोनं आहे $10, आणि चांदी 1,00,000च्या दिशेला जाता जाता मध्ये 81,160 वर आत्ता थांबलेली आहे. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.